स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये. आणि आपण आज बनवणार आहोत करी, ज्याला म्हणतो आपण, ती ग्रेव्ही किंवा रस्सा. तर त्यासाठी मी टमाटा आणि कांदा तव्यावर कापून घेऊन छान परतू दिले आहे 2 मिनिटे. त्यानंतर मीठ, मिरची, लसूण एका प्लेटमध्ये काढून ठेवलं आणि एकाकडं कांदा, टमाटा आणि थोडंसं ओलं खोबऱ्याचा तुकडा घातलेला आहे. हे छान परतून घेतले. छान परतल्यानंतर हे थंड करून ठेवले, कारण गरम मिक्सरमधून काढता येत नाही. आणि थंड झाल्यानंतर येथे याची प्युरी बनवून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेतले, जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकला. त्यानंतर ही प्युरी आपण जी मिक्सरमधून काढली होती ती टाकून त्याला छानपैकी परतू घ्यायचं आहे 1 ते 2 मिनटे. थोडीशी परतल्यानंतर त्यामध्ये हळद, थोडासा आपला घरातला मसाला आणि लाल तिखट मी 2 चमचे पाण्यामध्ये भिजून ठेवले होते, भिजायला ठेवलेलं आहे, ते पण आपण घालणार आहोत. हे आता तेल सुटायला लागलेलं आहे. त्यामध्ये आता मसाले घालून घेणार आहोत. घरचा आपला जो मसाला रोज वापरतो आपण रेग्युलर तो, आणि लाल तिखट, हे सगळं टाकल्यानंतर त्याच्यात थोडंसं अर्धा कप पाणी घालायचं आणि 2 मिनिटे शिजू द्यायचा. छान परतल्यानंतर आणि मसाला कच्चा राहिला नसेल इतका परतल्यानंतर त्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतली. आणि तुम्हाला जर पातळ करायचं असेल तुम्ही वाढव पाणी टाकू शकता, पण ही भाजी मी 1 जणासाठीच केलेली आहे, त्यामुळे मी थोडंसंच पाणी घातलं होतं. कोथिंबीर घातल्यानंतर त्यामध्ये बॉईल अंडे घातलेले आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि इथे अंडा करी बनवलेली आहे. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करा.